तर आता शेंगांची टेस्ट होते बघा. शेंगा चला शेंगा हे बघा. शेंगा पावट्याच्या शेंगा, कडव्याच्या शेंगा. हे बघा बघू हे बघा किती टोप आहेत. 1 2 बघा 3 इकडे पण चौथा आहे. जितू भाऊ किती किलो आहेत आपल्या शेंगा? 50 किलो शेंगा होमाला. 50 किलो शेंगा बघा आईस्क्रीम. आणि आता 12 वाजता आपला होम लागणार आहे. किती आईस्क्रीम? 200 आईस्क्रीम आहेत. आणि 12 वाजता लागेल ना. हां हां बघा ना. ही अशी मजा बघतो कोकणातच. गावरान आहे काय? हे बघा आता सुरुवात केली ना. थोडी टेस्टिंग चालू आहे. थोडी टेस्टिंग आहे. आणि या समुद्राच्या पाण्यात केले शिजवलेले आहेत. खाताना पोट हे करतोय बघा. आता बोलू शकत नाही. चीट चालतो. चला हे बघा हे आमचे ग्रामपंचायत सदस्य माझी झालेले आहेत ते. आता आजी आता कोण होणार काय त्याच्यावरच चाललेलं आहे. जोर आहे आजीवर, जोर चालू आहे. नवीन थोडा किमा झालाय वाटतं. दोन मध्ये हो जास्त झालं ते. आता काय म्हणणं आहे तुमचं होमाबद्दल सांगा. नाही काय नाही. अरे बापरे काय नाही बोलतायत. दीपू आमचा दीपू आहे. बरेच कष्ट केला ना त्या बिचाऱ्याने. आता आजारातून बरा झाला आहे. बघा हां हे बघा छोटी पोरं आमची होमवर चढले आहेत. हे बघा स्वच्छ करा. तर 12 वाजता होम लागणार आहे तेव्हा दाखवतो तुम्हाला. होम खोतांचे हस्ते होईल आमच्या गावचे खोत. दादाने उदो उदो केला. दादाने उदो उदो केला. आपल्याला लोहाऱ्या वाडा
चंडिका बस पालखी शोभिवंत दिस चंडिका बस पालखी शोभिवंत दिस चंडिका बस पालखी शोभिवंत दिस Apa? हे आमच्या गावाचे खोत आहेत मोरे. तर हे अध्यक्ष आहेत ऋषाल सुर्वे दत्तवाडीचे. आणि आता आमच्या लाडेकर दत्तवाडीचा हा होम लागणार आहे. तर सगळ्या पूजा करून आता नैवेद्य दाखवून आम्ही होम लावणार आहात. तर हे आमचे जुने जाणते आणि बरेच वर्ष कोतकी निभावलेले मोरे हे ज्येष्ठ नागरिक आता पूजा करून नैवेद्य दाखवलेले आहे. आता याच्यानंतर ही प्रथा आहे आमच्या लाडेकर दत्तवाडीची. आता दत्तवाडीचे अध्यक्ष सन्माननीय ऋषाल सुर्वे हे आता पूजा करतायत. शिमग्याची मजा ही अशीच असते कोकणात. तर तुम्ही कधी आलात तर लाडगर बीचला नक्की भेट द्या होळीच्या दिवशी.
अरे कळकीच्या पोटी एक कोंब जन्मला नाही ए नाही रे कुठे आहे चला होंदे परत होंदे चला अरे कापून काढीला सोन्याच्या सुरीने कापून काढीला सोन्याच्या सुरीने कापून काढीला सोन्याच्या सूरने कापून काढीला सोनाऱ्या वाडा कोणी रे सोड गेला होणाऱ्या वाडा सोनाऱ्या दादाने उदो उदो केला सोनाऱ्या दादाने उदो उदो केला सोनाऱ्या दादाने सोना केला सोनाऱ्या दादाने उदो उदो केला त्रैलोक्य राणा
नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर विरजन योगी समाधी ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता अर्धी ओवाळी हरली बहुचिंता. जय देव जय देव तू एक दत्त अभाग्याची कैसी कळेली मात वराई परतोणी तुझ कैसा येत जन्म मरणाचा फुलनासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता हरली ओवाळी हरली बहुचिंता. जय देव दत्ता हो स्वामी अवधूता हाती ओवाळीता हत्ती मोचिंता. माझ्याकडनं एक तुला जय देव जय एवढा पण नव्हे रे. मोरेश्वरा चिंता द्वेष देशांतरा पाठवी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. होलिका माते की जय. कोणला लावतो बोला होलिका माते की जय. सोन्याचा कांगरे वंडा रे वंडा केळीचा वंडा आमच्या ओल कवायला सोन्याचा गोंडा रे फो देव. कसं वाटत लाडगरचा हो. बघा बघा आमच्या वळकाबाईला सोन्याचा गांड फो देव. आमच्या वळकाबाईला सोन्याची जरी रे फो देव. लावली होळी सीताबाई खेळायला गेले हा बघा बघा. तर आमचे चला नार्वेकर बोला ना काय वाटतंय तुम्हाला होळी उत्सवानिमित्त काय वाटतंय. अरे हा पारंपरिक हे जे आहे ना ते आपण साजरा करतो. हा आणि ही जी उत्साह आहे कोकणातली हा आणि आपण ते साजरा करतोय अध्यक्ष आहे ना? कार्यक्रम बोला. आणि अतिशय वातावरणात अगदी चांगल्या वातावरणात हा. हा इथला हा कार्यक्रम पार पडतो. हा. दत्तवडीचा कार्यक्रम हा आणि प्रत्येक वाटचा असा कार्यक्रम होतो हा आणि अतिशय म्हणजे आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात. बरोबर. आप्पा आहेत पुढे आमच्या इकडे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आहेत. नंतर बोला. मग ठीक आहे. पहिला जय होलिका माते सर्व
बाळ गोपाळ आपल्या चरणाशी हस्त जोडून उभे आहेत. सालोबाद प्रमाणे आपलं पूजन केलेलं आहे ते मान्य करून घे. जी काय विघ्न असेल ती आपल्यामध्ये भस्म करून टाक. सगळ्यांच्या घरामध्ये आनंदी आनंद कर. सगळ्यांचे जे काही रोषाई असेल ते जिकडे तिकडे कुंकून टाक. सगळ्यांच्या घरी चांगलं संपत्ती मिळू दे असा मी बाळ गोपाळ अर्ज करतो. होलिका माते की जय. रे कांग आमच्या वळकवायला सोन्याचा भांग रे फोड. लक्ष्मणी लावली होळी सीता माई खेळायला गेले रे फोड. आमच्या वळकवायला सोन्याची शरीर रे फोड. हलकुन सलकुन सदाशिवा पंढरपूरच्या महादेवा. आता आपला कोण ऐकणार नाही तर 2 मिनिटं बसा. तर मंडळी काहीतरी विचारतोय मला. आपल्या गावचे सुपुत्र लाडगर गावचे दत्तवाडीचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी शिक्षण सभापती सन्माननीय प्रदीपजी सुर्वे हे आता होळिका उत्सव साजरा झालेला आहे त्याच्याबद्दल 2 शब्द बोलतील. आता तर आपण पाहूया. त्यांच्याबरोबर समवेत आहेत सुर्वे आणि दत्ताराम नार्वेकर, अनिल मयेकर, सुनील नरवणकर हे आहेत. तर आपल्याला संबोधित करतील. पाहूया. सगळे या होळीची आठवण सांगायची झाली तर आमच्या जन्मापूर्वीपासून अनेक पिढ्या या दत्तवाडीमध्ये म्हणजेच वर्षामोल्यामध्ये अनेक वर्ष ही होळी होते पूर्वांपार. पूर्वीची होळी जी आमची व्हायची ती डुंगामध्ये व्हायची, समुद्रात व्हायची. आता कालांतराने परत बदल झालेला आहे आणि ही होळी सर्व मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं 10 दिवस याचं खऱ्या अर्थानं दहन होतं आणि 10व्या दिवशी होम लागतो. हा होम अनेक वर्ष आमच्याकडे चालतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होलिका महोत्सव हा साजरा केला जातो. गेली अनेक वर्ष या ठिकाणी सगळ्यांच्या एकोप्याने एकत्रितपणाने हा साजरा होतो आणि म्हणून आता पर्यटन आमच्याकडे आलं. पर्यटन आल्याशिवाय पर्यटकसुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायला लागले आणि खऱ्या अर्थानं आनंदोत्सव हा या ठिकाणी साजरा केला जातो. इथे कुणी लहान मोठा हा विषय होत नाही, तर सगळे मिळून एकत्रितपणाने एकोप्याने सगळेजण इथं काम करतात आणि हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष चाललेला आहे. वर्षानुवर्ष ऊर्जितावस्थेमध्ये या होलिका उत्सवाला आलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आनंदाचा महोत्सव म्हणूनच हा साजरा केला जातो. आणि होळीच्या ह्याच्यामध्ये जी काही विघ्न असतात ती सगळी जळून खाक होतात आणि सगळे चांगल्या विचाराने एकोप्याने या ठिकाणी वागतात. हेच या होलिका महोत्सवाचं खऱ्या अर्थानं महत्त्व आहे. धन्यवाद अप्पा. आता ओरडणारे काय ओरडायचे? बोंब मारा.